महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 16 मार्च ते 22 मार्च या कालावधीत जलदिन सप्ताह साजरा केला गेला। त्याच अंतर्गत कणकवली इथं जागतिक जलदिनाचं औचित्य साधून सखी सार्वजनिक कणकवली यांच्या वतीनं कणकवली शहरात जलदिन अभियान फेरी काढण्यात आली। जलदिन अभियान फेरीचा शुभारंभ कणकवली बस स्थानकात करण्यात आला। कणकवली बस स्थानकात जनजागृती करण्यासाठी SM हायस्कूल कणकवलीच्या विद्यार्थ्यांनी भारूड सादर केलं। डॉक्टर बिरमोळे यांनी पाणी वाचवण्याबाबत उपस्थितांना शपथ दिली। तसंच जनजागृती करण्यासाठी कणकवली बस स्थानक येथून भव्य जलजागृती फेरी काढण्यात आली। ही फेरी तेलीआळी येथून नगरपंचायत कणकवली ते बाजारपेठ मार्गे पुन्हा बस स्थानकात दाखल झाली। यावेळी पाणी वाचवा जीव वाचवा अशा घोषणा देत जनजागृती करण्यात आली। हा जो कार्यक्रम आयोजित केला गेला तर आम्हाला असं वाटलं की फक्त महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम नाही आहे, तर पूर्ण नागरिकांनी ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे। कारण आम्हा प्रत्येक नागरिकांना असं वाटतं की या संदर्भामध्ये पाण्यासंदर्भामध्ये काम होणं फार गरजेचं आहे। कारण एकतर आपला हा मर्यादित साठा आणि ती आपल्या भारताची संपत्ती आहे की जिचं अमूल्य त्याची किंमत आपण करू शकत नाही। तर ही जी संपत्ती आहे तर ही आपण सर्वांनी सांभाळून वापरली पाहिजे। तसंच या प्रश्नाशी फक्त बऱ्याचशा गोष्टी निगडीत आहेत। उदाहरणार्थ जर पाण्याचा प्रॉब्लेम असेल तर महिलांना ह्याचा जास्ती त्रास होतो। तसंच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत। व्यवसायासाठी शेतीसाठी जिथे जिथे पाहिजे तिथे सर्व ठिकाणी पाण्याची गरज आहे आणि गोड्या पाण्याचा साठा खास करून मर्यादित आहे। तर हा गोड्या पाण्याचा साठा आपल्याला पुढच्या पिढीसाठी राखून ठेवायचा आहे आणि तसं जर आपण केलं नाही तर तिसरं जागतिक युद्ध हे पाण्यामुळे होणार आहे। तर मला असं वाटतं की हे जे पाणी आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने आम्हाला पण याला सहकार्य केलं। आजच्या कार्यक्रमाला आज आमचा छोटासा प्रयत्न होता आणि त्याद्वारे आज आम्ही जलप्रतिज्ञा सर्वांना दिलेली आहे। तसंच मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की जिथे जिथे शक्य, आता आपण असं म्हणतो की आपण काय करणार, पण मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की घरामध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ आम्ही असं म्हणतो की सांडपाण्याचा पुनर्वापर करा, पाणी जिथे शक्य वाहते नळ बंद करा आणि जिथे वाहनं धुताना किंवा भांडी घासताना, कपडे धुताना, गाड्या धुताना हे सर्व पाणी आपण कमी वापरायला पाहिजे। असं प्रत्येक ठिकाणी जर प्रत्येक घराने आपली पाण्याची बचत केली तर मला असं वाटतं की नक्कीच आपण पाणी बचत करू आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी एक मोठा वारसा ठेवू। या जलदिन कार्यक्रमात कणकवली शहरातील विविध संस्था सहभागी झाल्या होत्या। यात गुरुकृपा फाउंडेशन कणकवली, रोटरी क्लब ऑफ कणकवली, नगरपंचायत कणकवली आणि कर्मचारी, डॉक्टर रुपाली हेल्थ सेंटर, कनक संस्कृती ढोल पथक, साई पॅलेस कणकवली, SM हायस्कूल कणकवली, सिंधुदुर्ग फिल्म फाउंडेशन, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आदी संस्थांनी सहभाग घेतला होता। परेश कांबळी, कोकण नाऊ, कणकवली।